नमस्कार. शब्द आपण एक लिहिला आहे. वध्वागमन शब्दाचा योग्य विग्रह सांगा. वध्वागमन शब्दाचा योग्य विग्रह सांगा. पर्याय बघा. नंबर 1 वर आहे वध अधिक आगमन. नंबर 2 आहे वधू अधिक आगमन. नंबर 3 आहे वधू अधिक आगमन आणि नंबर 4 आहे वधवा अधिक गमन. आता इथे वध्वागमन हा शब्द जो आहे, इथे हा जो व आहे, व असा अक्षर जो अक्षर आहे, वचा उ होते. हा जो शब्द आहे आपला, हा शब्द आहे आपला यनादेश स्वर संधी. म्हणजे नक्कीच वचा काय होते, उ होते. मग वचा उ होत असल्यामुळे आपला हा पर्याय कटला आणि हाही पर्याय कटला. राहिला 2 आणि 3. इथे वधू अधिक आगमन आहे आणि इथे पण वधू अधिक आगमन आहे. ओके, वचा उ होते, वचा उ होते. पण वधू हा शब्द लिहिताना हा नेहमी दीर्घ घेऊन लिहिला जातो. हा कधीच रस्व घेऊन लिहिला जात नाही. म्हणजे आपला हा पर्याय कटला. आपला आन्सर आहे 3, वधू अधिक आगमन. इथे हा जो उ आहे दीर्घ उ आणि समोर आहे दीर्घ आ. जेव्हा रस्व उ किंवा दीर्घ उ पुढे विजातीय स्वर येतात तर रस्व उ किंवा दीर्घ उचा व होतो व त्यात पुढील स्वर मिसळतो. हा शब्द आहे आपला यनादेशमधला. कारण यनादेशमध्ये यचे ई होतात, रस्व ई किंवा दीर्घ ई, वचा उ होतो, रस्व उ किंवा दीर्घ उ आणि रचा होते रू. त्यापैकी हा वध्वागमन हा शब्द आलेला आहे वचा उ होते. ओके, आपला आन्सर आहे 3, वधू अधिक आगमन. वध्वागमन या शब्दाचा योग्य विग्रह वधू अधिक आगमन. आणि वधूचा उकार नेहमी दीर्घ लिहिला जातो, तो कधीच रस्व लिहिला जात नाही. आणि वध्वागमन हा शब्द आपला यनादेश स्वर संधी. ओके.